कोण आहे जे पपेट्ससारखं तुम्हाला कंट्रोल करतंय? कोणता असा देश आहे की ज्याचा हाऊसहोल्ड डेट $17 ट्रिलियन पेक्षा जास्ती आहे? आणि कोणत्या देशातले इकॉनॉमिक क्रायसिस अख्ख्या जगात पोहोचले? मी जर तुम्हाला सांगितलं की ह्या मॉडर्न जगात एक अदृश्य शक्ती 24 तास तुमच्या आजूबाजूला असते, तुम्ही जागे असाल किंवा तुम्ही झोपलेले असाल, तुम्ही घरी असाल, तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा तुम्ही गाडीमध्ये असाल, तुम्ही लहान असाल, तुम्ही तरुण असाल किंवा तुम्ही वृद्ध असाल, तुम्ही बेकार असाल किंवा तुम्ही कमवते असाल, तुम्ही या शक्तीच्या कचाट्यातनं सुटू शकत नाही. तुम्हाला वाटत असतं की तुमचे निर्णय तुम्ही घेताय, पण प्रत्यक्षात तुम्ही असता फक्त एक पपेट. कोणीतरी वेगळंच तुमचा डिसिजन घेत असतं, कोणीतरी वेगळंच ठरवत असतं की तुम्ही काय करणार आणि काय नाही, तुम्ही कोणते कपडे घालणार, तुम्ही काय खाणार, तुम्ही कशाला घाबरणार आणि तुम्ही कशाने खुश होणार. ही काय कुठल्या हॉरर सिनेमाची स्टोरी नाहीये, पण ही आहे चक्क रियालिटी. कोणती आहे ही शक्ती आणि तिचा तुमच्या जीवनावर, मुख्यत्वे करून फायनान्सवरती आणि देशाच्या इकॉनॉमीवरती काय परिणाम होतो हे तर आपण बघूच. पण त्याच्या आधी आपल्याला हे बघायला पाहिजे की आपण ह्या शक्तीपासून कसे वाचू शकतो. पण हे जर समजावून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, दुसऱ्यांना शेअर करायला विसरू नका, चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. ह्या अदृश्य शक्तीचं गोंडस नाव आहे कन्झ्युमरिझम, म्हणजे उपभोगवाद. एकीकडे लोक खर्च करतात, त्याच्याने डिमांड वाढते, त्या डिमांडमुळे उत्पादन वाढतं, उत्पादन वाढतं तसं बिझनेसेस वाढतात, बिझनेसेस वाढतात तसं नवीन नवीन नोकऱ्या तयार होतात आणि इकॉनॉमिक ग्रोथ होते. पण दुसरीकडे हे सेल्स आणि मार्केटिंग एक्सपर्ट्स तुम्हाला काहीही आणि कितीही विकत घ्यायला लावतात. तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं, मला एखादी गोष्ट हवी होती, मला ती आवडली होती, मला ती परवडत होती म्हणून मी ती घेतली. पण मग हेच तर सांगायचा मी प्रयत्न करतोय. हे सेल्स आणि मार्केटिंग एक्सपर्ट्स कधी त्यांचं प्रॉडक्ट तुमची नीड करून टाकतात हे तुम्हाला कळतही नाही आणि नको असतानाच तुम्ही गोष्टी विकत घ्यायला लागता. पण या कन्झ्युमरिझमचा नुसता तुमच्यावर नाही तर इकॉनॉमीवरती देखील वाईट परिणाम होऊ शकतो. फक्त प्रॉफिट वाढवणं एवढा एकच उद्देश या कंपन्यांचा असतो आणि त्याच्याकरता ही कोणतीही टेक्निक्स वापरू शकतात. तुम्हाला जर वाटत असेल की हे सगळं आत्ता आत्ता घडतंय तर तसं नाहीये. मी तुम्हाला एक जुनी गोष्ट सांगतो. असं म्हणतात की अराउंड 1950s एका मल्टीनॅशनल टूथपेस्ट ब्रँडला स्वतःचा सेल एका पर्टिक्युलर देशामध्ये काही वाढवता येईना. मॅनेजमेंटनी सगळे उपाय करून बघितले पण सेल काही वाढेना. मग शेवटी त्या अमेरिकन कंपनीने त्यांचा अमेरिकन सेलचा एक्सपर्ट तिकडनं त्या देशात पाठवला. त्या एक्सपर्टनी पण खूप वेगवेगळे प्रयोग करून बघितले पण तरीही त्या देशात सेल काही वाढेना. आता निराश होऊन कंटाळून तो अमेरिकेला जायला निघाला होता. विमानात बसला होता पण त्याच्या डोक्यातलं विचारांचं वादळ काही थांबलं नव्हतं आणि अचानक त्याला काहीतरी क्लिक झालं. तशीच फ्लाईट सोडून तो पळत पळत ऑफिसला आला. त्याने इमर्जन्सी मीटिंग बोलवली आणि प्रोडक्शनच्या टीमला बोलवलं. त्यांनी त्यांना एकच गोष्ट सांगितली की पेस्ट वरती जे ओपनिंग आहे त्याचा आकार मोठा करा. म्हणजे जर 5 mm असेल तर त्याचा 6 mm आकार करा. आणि नेक्स्ट फ्लाईट घेऊन हा पठ्ठ्या अमेरिकेला निघूनही गेला कारण त्याला खात्री होती की ह्याच्याने आपला प्रॉफिट वाढणार. आणि घडलंही तसंच. कंपनीचा प्रॉफिट चांगलाच वाढला. पण एक झालं कशामुळे, असं लक्षात घ्या की ज्या वेळेला सकाळी आपण टूथपेस्ट ब्रशला लावून घेतो त्यावेळेला ती किती लांबीची लावतो ह्याच्याकडे आपलं लक्ष असतं, पण ती किती जाडीची लागते हे आपल्याला माहितीच नसतं. त्याच्यामुळे जाडी वाढल्याने आपोआपच फरक पडला आणि कन्झम्पशन वाढलं आणि अर्थातच कंपनीचा प्रॉफिट वाढला. याच्याने त्या कंपनीची टूथपेस्ट घेणारी लोक जरी वाढली नसली तरी देखील त्या लोकांचं कन्झम्पशन वाढल्यामुळे त्यांचे खिसे जास्त हलके व्हायला लागले आणि त्यांना त्याची कल्पनाही नव्हती. आता ह्याला क्लेवर सेल्स टेक्निक म्हणायचं का फसवणूक हे तुम्हीच ठरवा. आजकाल
सोशल मीडिया वापरून ह्या एक्सपर्ट्सनी लोकांच्या लाईफस्टाईल बद्दलच्या कल्पनाच बदलून टाकल्या आहेत. आणि मग पिअर प्रेशर वापरून ते लोकांना काहीही खरेदी करायला भाग पाडतात. सोशल मीडियावरचे इन्फ्लुएन्सर्स फॉरेन ट्रिप्स, लक्झरी कार्स, ब्रँडेड शूज, ब्रँडेड क्लोथ्स असा शो ऑफ करताना दिसतात. ते त्यांच्या गर्लफ्रेंडला डायमंड्स गिफ्ट करतात. आणि मग असं बघून आपल्यालाही थोडंसं इन्फ्लुएन्स व्हायला होतंच की. त्याच्यात बाय नाऊ पे लेटर ह्या स्कीम्स इतक्या अट्रॅक्टिव्ह करून सांगितल्या जातात आणि तुम्हालाही पटवलं जातं की हे सगळं सहज तुम्ही अफोर्ड करू शकता. पण वास्तवात वाढत जातो तो फक्त कर्जाचा आकडा आणि EMI. एका रिपोर्टप्रमाणे 2023 साली ॲव्हरेज अमेरिकनचं क्रेडिट कार्ड आउटस्टँडिंग होतं $6,300, म्हणजे चक्क 5 लाख रुपयापेक्षा देखील जास्ती. अमेरिकेचा टोटल GDP होता $29 ट्रिलियन आणि त्याचा हाऊसहोल्ड डेट म्हणजे ज्याच्यामध्ये पर्सनल लोन, कार लोन, हाऊसिंग लोन यासारख्या गोष्टी येतात, हे सगळं मिळून होतं $17 ट्रिलियन. भारतातही याचं प्रमाण वाढत चाललंय. RBIच्या रिपोर्टप्रमाणे 2015 साली GDPच्या फक्त 26% असणारं हे हाऊसहोल्ड डेट आता 2024 मध्ये 42% पर्यंत पोहोचले. तसं भारतात फार लोक क्रेडिट कार्ड्स वापरत नाहीत. फक्त 11 कोटीच क्रेडिट कार्ड आहेत. पण या क्रेडिट कार्डवरती आउटस्टँडिंग जर बघायला गेलात तर ते ॲव्हरेज आउटस्टँडिंग हे 32,000 रुपयाच्या घरात असल्याचं सांगितलं जातं. अर्थात खर्च करणं ही काय सर्वस्वी वाईट गोष्ट आहे असं नाही, कारण त्याच्याचमुळे तर डिमांड वाढते. डिमांड वाढल्यामुळे प्रोडक्शन वाढतं. प्रोडक्शन वाढण्यासाठी इनोव्हेशन्स होतात, टेक्निकल ॲडव्हान्समेंट्स होतात. त्याच्यामुळे लोकांना जास्तीचे चॉईस मिळतात, एम्प्लॉयमेंट वाढते, बिझनेसला ग्रोथ मिळते आणि लोकांचं राहणीमान सुधारतं आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथ होते. ज्यावेळी इकॉनॉमिक ग्रोथ चांगली असते त्यावेळेला सगळ्यांचंच इन्कम वाढत असतं. इंटरेस्ट रेट कमी असतो आणि त्यामुळे लोक जास्तीत जास्त लोनही घेत असतात आणि खर्चही करत असतात. आणि कंपन्या वेगवेगळी टेक्निक्स वापरून लोकांना जास्तीत जास्त खर्च करायला भाग पाडत असतात. कधी फ्री चॉईस, कधी कन्झ्युमरिझम, कधी लाईफस्टाईल अशी वेगळी वेगळी गोंडस नावं त्याला दिली जातात. आणि बऱ्याचदा हा सगळा खर्च अशाच गोष्टींवरती केला जातो की ज्याची लोकांना त्यावेळेला काहीच गरज नसते. पण ह्या टोकाच्या कन्झ्युमरिझमचा मात्र इकॉनॉमीवरती फार चांगला परिणाम होत नाही, कारण ह्याच्यामुळे अनावश्यक डिमांड तयार होते. त्या डिमांडमुळे इन्फ्लेशन वाढत जातं. गंमत म्हणजे असं इन्फ्लेशन वाढत असताना लोक गरजे आधीच गोष्टी विकत घ्यायला लागतात, कारण नंतर महाग होतील आणि त्याच्याने डिमांड अजून वाढते. त्याच्यामुळे इन्फ्लेशन अजून वाढतं आणि लोकांचं सेव्हिंग कमी व्हायला लागतं. पण लोकांचं फक्त आर्थिक नुकसान होऊन गोष्टी इथे थांबत नाहीत. कमी उत्पन्न असलेली लोक उगाचच वाढवून ठेवलेल्या लाईफस्टाईलच्या स्टँडर्ड्सना जुळवून घेण्यासाठी धडपडत राहतात आणि गोष्टी जेव्हा हाताबाहेर जातात तेव्हा उरतं ते फक्त डिप्रेशन, लो सेल्फ एस्टीम, लो कॉन्फिडन्स आणि शेवटी डिप्रेशनचे शिकार होतात. हे जर असंच चालत राहिलं तर परिस्थिती देशाच्या फायनान्शियल क्रायसिस पर्यंत पोहोचते, जशी 2008 साली पोचली होती, ज्याला सबप्राईम म्हणून ओळखलं गेलं. अमेरिकेत सुरू झालेली ही गडबड अख्ख्या जगाने अनुभवली. इन्फ्लेशनचा फटका श्रीमंतांपेक्षा गरिबांनाच नेहमी जास्तीचा बसतो, कारण आधीच पैसे कमी असतात. त्याच्यात बेसिक नीड्सवरचाच त्यांचा खर्च वाढतो. जसं सेव्हिंग जास्तीचं झाल्यामुळे इकॉनॉमी मंदीत जाते, तसंच ह्या अनावश्यक वाढलेल्या डिमांडमुळे जे इन्फ्लेशन तयार होतं त्यानेही इकॉनॉमी मंदीतच जाते. त्यामुळे बॅलन्स हा असायलाच पाहिजे. मग ह्या सगळ्यातनं आपण काय धडा घ्यायला पाहिजे? एक म्हणजे खर्च अनावश्यक नाही ना, हे लक्षात घ्यायला पाहिजे. लोन प्रत्येक वेळेला वाईट नसतं, पण ते कशा करता आणि कधी घेतोय ह्याच्याकडेही लक्ष ठेवायला पाहिजे. सेव्हिंग करणं हे चांगलं खरं, पण तेही कशा करता आणि किती करतोय
हेही महत्वाचं असतं. आता हे सगळे विचार करून तुम्ही तुमचे फायनान्सेस मॅनेज केलेत तर तुमचं वेल्थ क्रिएशनचं ड्रीम नक्की सक्सेसफुल होईल. बाकी पुढच्या व्हिडिओत बघू. आत्ता इथंच थांबू. नमस्कार.